तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आणि ईश्वरी, त्याचबरोबर सात्विक फॅशनमधले सगळा स्टाफ आणि वर्कर्स यांनी मिळून एवढी मोठी ऑर्डर, 1 बिलियनची ऑर्डर 5 दिवसांमध्ये दिवस रात्र मेहनत करून कंप्लीट केलेली असते. आणि तो माल आता परदेशामध्ये खूप मोठ्या जहाजाने जाणार होता. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, समुद्रामध्येच इथे त्या कन्सायमेंटला आग लागलेली असते आणि सात्विक फॅशनने पाठवलेला संपूर्ण माल हा आता स्फोटमध्ये उद्ध्वस्त झालेला असतो आणि सगळा माल हा आता समुद्रामध्ये पडलेला असतो. होत्याचं नव्हतं झालेलं असतं. एवढी मेहनत, पैसा वाया गेलेला असतो आणि वेळसुद्धा. पण प्रेक्षकांनो, हे सगळं अर्णवने चांगल्या हेतूने केलेलं असतं, आपल्या कंपनीला 7 समुद्रा पार नेण्यासाठी. पण 7 समुद्रा पार त्यांचा माल काही जात नाही. तो समुद्रामध्येच उद्ध्वस्त होऊन आता पाण्यामध्ये विलीन झालेला असतो. पण प्रेक्षकांनो, एवढं मोठं संकट ओढवलेलं असतं. सगळेजण अर्णवच्या विरोधात जायला निघतात. पण एक व्यक्ती असते जी अर्णवच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते आणि ती म्हणजे ईश्वरी. ईश्वरी अर्णवची साथ सोडत नाही. ती अर्णवचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि म्हणते की सर, काळजी करू नका तुम्ही, मी आहे तुमच्याबरोबर. आणि ती घरातल्या सर्व माणसांना सांगते की आता अर्णव सरांना काही बोलू नका. आता गरज आहे आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, ईश्वरीने अर्णवला एक आशेचा किरण दाखवलेला असतो आणि तो म्हणजे येणाऱ्या भागामध्ये ईश्वरी आणि आकाशने अर्णवला आठवण करून दिलेली असते की घाबरण्याची गरज नाही आहे. आपल्याकडे आपल्या कंपनीचा आणि आपल्या घराचा इन्शुरन्स आहे. त्यामुळे आपण आता कंपनीचा इन्शुरन्स वापरून आपण झालेलं नुकसान हे भरून काढू शकतो. त्यामुळे घाबरण्याची अजिबातच गरज नाही. इन्शुरन्समधून मिळालेल्या पैशातून आधी तर आपण आपलं घर सेफ ठेवूया आणि नंतर कंपनी वाचवण्याचा प्रयत्न करूया, असं ईश्वरीने अर्णवला सांगितलेलं असतं. त्याला आठवण करून दिलेली असते. आणि जेव्हा हा मुद्दा अर्णवच्या लक्षात येतो तेव्हा त्याच्या जीवात जीव येतो. तेव्हा इथे राज शिर्केंच्या संपूर्ण कुटुंबातील मेंबरच्या चेहऱ्यावरती समाधान येतं, हसू येतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी आणि अर्णव यांनी जी काही आता मेहनत घेतलेली असते ती आता व्यवस्थितरित्या पार पाडलेली असते आणि संपूर्ण माल हा समुद्रामधून, आणि ते सुद्धा मोठमोठे कंटेनर असतात आणि त्याच्यामधून तो माल समुद्रातून एका मोठ्या जहाजेमधून जाणार असतात. आता सगळ्या गोष्टी निवांत होणार असतात आणि त्यामुळे अर्णवला असं वाटतं की आपली ऑर्डर पूर्ण झाली आहे, ती आता तिथे पोचणारसुद्धा आहे. 1 बिलियनचं कॉन्ट्रॅक्ट आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी मार्गी लागतील. पण अजूनही माल पोचलेला नाही आहे. पण तरीसुद्धा अर्णवला कुठेतरी आशा असते की सगळं नीट होणार आहे. पण प्रेक्षकांनो, तेव्हाच काय घडतं तर इथे समुद्रातून जाणाऱ्या या मालाला आता त्या कन्सायमेंटला आग लागते आणि सगळं काही उद्ध्वस्त होतं. अर्णवने आपल्या घरी छोटीशी सक्सेस पार्टी ठेवलेली असते. आपल्या स्टाफसाठी, आपल्या वर्कर्ससाठी, सगळ्यांबरोबर त्याला हा आनंद, त्याला घेतलेली मेहनत, त्याचबरोबर घालवलेला वेळ, या सगळ्याचा त्याला आनंद हा सगळ्यांबरोबर शेअर करायचा असतो. आणि म्हणूनच त्याने घरामध्ये छोटी पार्टी ठेवलेली असते आणि तिथे तो सगळ्यांचं भरभरून कौतुक करत असतो. आपल्या बायकोने आपली साथ दिली त्यामुळे तो ईश्वरीचं सुद्धा कौतुक करतो. आणि छान आता पार्टी सुरू असते. पार्टी व्यवस्थितरित्या पूर्ण होते. आलेले गेस्ट हे आपापल्या घरी निघून गेलेले असतात. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव, ईश्वरी आपला आपला वेळ एकमेकांबरोबर साजरा करण्यासाठी बाहेर येतात. अर्णवने ठरवलेलं असतं की आज मी सिंदूरला जे हवं आहे ते देणार आहे. आजचा दिवस खूप खास आहे. आणि तेव्हा अर्णवने येतानाच तिच्यासाठी आता सरप्राईज देण्यासाठी एक अंगठी आणलेली असते, डायमंड रिंग. ही तिला तो आता घालणार असतो तिच्या बोटामध्ये. आणि त्याचबरोबर तिला सरप्राईज आधीच दिलेलं असतं, ती म्हणजे डिझायनर साडी. तिच्यासाठी खूप सुंदर अशी साडी
त्याने मागवलेली असते आणि ईश्वरीने सुद्धा अर्णवसाठी खूप छान असा आउटफिट मागवलेला असतो. दोघांनी एकमेकांना दिलेले आउटफिट हे वेअर केलेलेच असतात. पण तेवढ्यातच इथे आता अर्णवने अजून एक सरप्राईज तिला देण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि तो त्याला मेमोरेबल बनवायचा असतो. कायमस्वरूपी आठवणीत राहील अशा दिवशी त्याला बनवायचा असतो आणि तो दिवस त्याला खास वाटतो. म्हणून इथे अर्णवने आता ईश्वरीला सांगितलेलं असतं की चल, मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे, तुला ते द्यायचं आहे ज्याची तू आतुरतेने वाट बघत होतीस. तेव्हा ईश्वरी म्हणते, मी कशाची वाट बघत होते? तेव्हा अर्णव म्हणतो, त्याचीच, जे आता मी तुला देणार आहे, जे मी तुला द्यावं अशी तुझी इच्छा होती. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय? तेव्हा अर्णव ईश्वरीचा हात पकडतो आणि इथे म्हणत असतो, मी सिंदूर, आज मी तुला तुझ्या मनाची आणि तुझ्या आवडीची गोष्ट देणार आहे. आणि तो आपल्या खिशातून अंगठी काढतो आणि तिला म्हणतो की डोळे बंद कर, तू बघायचं नाही. आणि ती डोळे बंद करते. तो आपल्या गुडघ्यावरती बसतो आणि म्हणणार असतो की मी सिंदूर, आय लव्ह यू. आणि तो तिच्या बोटामध्ये अंगठी, डायमंड रिंग हे घालणार असतो. तेवढ्यातच त्याला ऑफिसमधून फोन येतो आणि त्याला एक वाईट बातमी दिली जाते. आणि ती वाईट बातमी म्हणजे अर्णवला सांगितलेलं असतं की सर, आपण जो माल आता परदेशामध्ये पाठवलेला आहे त्या आपल्या कन्साइनमेंटला आग लागलेली आहे. आणि आपल्या कन्साइनमेंटला आग लागले हे समजल्यानंतर अर्णवच्या हातातून अंगठीच खाली पडते. त्याच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटते. त्याच्यावरती आभाळ कोसळल्यासारखं वाटतं. एवढं मोठं संकट त्याच्या पाठीवरती आलेलं असतं. एक संकट नाही जात आहे तर दुसरं संकट हे आहेच. म्हणजे दिवस काही त्या घरामध्ये चांगले जात नाही आहेत. हशी खुशी आता सगळ्या गोष्टी मार्गी लागल्यात असं जेव्हा वाटतं तेव्हा खूप मोठं संकट त्यांच्या दारावरती आलेलं असतं. आणि त्यातलंच हे सगळ्यात मोठं संकट म्हणजे अर्णवने आपली सर्व इन्व्हेस्टमेंट, आपल्या सगळ्या एफडीज, आपलं घरसुद्धा त्याने मॉर्गेज केलेलं असतं. कशासाठी? तर ह्या 1 बिलियन डीलसाठी. तेव्हा काही त्याचे जे स्टाफ मेंबर असतात, बोर्ड ऑफ डिरेक्टर मेंबर असतात, घरातली वल्लरी, आजी, नम्रता आणि कुठेतरी आकाश आणि अंजलीसुद्धा हे त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात की घराला मध्ये घेऊ नको, घर सोडून बाकी काही कर. पण अर्णवला पैशांची कमतरता असते. त्याला आपलं घरसुद्धा गहाण ठेवावं लागतं. आणि म्हणून त्याने एवढी मोठी ऑर्डर घेण्याचं ठरवलेलं असतं की त्याच्यातून सगळ्या गोष्टी मार्गी लागते. पण तसं नाही होत. त्याच्या इथे एवढ्या मोठ्या मालाला आग लागलेली असते आणि खूप मोठं नुकसान हे झालेलं असतं. ईश्वरी म्हणते, अर्णव सर काय झालं? तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, सगळं संपलं, सगळ्याची वाट लागली, सगळं संपलं, आता माझ्याकडे काहीच नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, असं का बोलताय सर? आणि ती फोन घेत त्याने म्हणते, हॅलो, काय झालं? तेव्हा तो माणूस म्हणतो की मॅडम, आपल्या कन्साइनमेंटला आग लागलेली आहे. आणि तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, काय? ईश्वरीला सुद्धा खूप मोठा धक्का हा बसलेला असतो. एवढा मोठा चांगला दिवस, सेलिब्रेशन, ईश्वरी अर्णव आज एकमेकांना प्रेमाची कबुली देणार असतात आणि तेवढ्याच समजलेलं असतं की कन्साइनमेंटला आग लागली. त्यानंतर त्यांच्या स्वप्नांनाच आग लागल्यासारखं होतं. ईश्वरी म्हणते, सर, सावरा स्वतःला, सांभाळा स्वतःला. त्याचे हातपाय गळून पडलेले असतात. ईश्वरी आकाशला आवाज देते आणि म्हणते, आकाश भाऊजी, लवकर इकडे या. आणि ते दोघेजण अर्णवला आतमध्ये घेऊन जातात. तेव्हा आकाश म्हणतो, काय झालं? तेव्हा ईश्वरी म्हणते की आता शिर्केंचा फोन आला होता, आपल्या कन्साइनमेंटला आग लागलेली आहे असं सांगितलेलं आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. सगळेजण टेन्शनमध्ये येतात. म्हणतात, काय, माल पोचला पण नाही, मग आता 1 बिलियन आपल्याला कसे काय मिळणार? आणि जर पैसेच मिळणार नाहीत तर मग घरदार गहाण टाकलेलं कसं सोडवणार? असा प्रश्न वल्लरीला पडलेला असतो. ती म्हणते, अच्छा, म्हणजे आपल्या डोक्यावरचं छप्पर गेलं. म्हणून मी सांगत होते की घर गहाण टाकू नको अर्णव, पण तू माझं ऐकलं नाहीसच आणि घर गहाण टाकलंस. आता काय करायचं आपण? तुझ्या या हट्टापायी रस्त्यावरती यायचं का? काय गरज होती तुला हे सगळं करायची? अरे बाबा, कधीतरी मोठ्यांचं ऐकावं ही साधी अक्कल नाही आहे का तुला? आमचं ऐकलं असतंस तर काय बिघडलं असतं? तेव्हा बघितलं ताई,
बघितलं आहो, तुम्ही म्हणत होता ना की तुमचा अर्णववरती खूप जास्त विश्वास आहे म्हणून. काय झालं त्या विश्वासाचं? संपलं सगळं. सगळं होत्याचं नव्हतं झालं. वाया गेलं ना सगळं. एवढा पैसा, एवढी मेहनत, वेळ. आता काय करायचं? इथे आता त्या वर्कर्स लोकांना अर्णवने सांगितले की प्रत्येकाला पगारवाढीवरती 12% वाढ देणार आहे. बरोबर? आता त्यांना एवढा पैसा कुठून द्यायचा? घर कसं सोडवायचं? ऑफिस कसं सांभाळायचं? सगळ्या गोष्टी इथे आता ती बोलून दाखवत असते. तेव्हा सगळेजण टेन्शनमध्ये असतातच. आजी तर डोक्यालाच हात लावून बसते की आता काय करायचं? आता आपण कसं राहायचं? तेव्हा ईश्वरी म्हणते, मामी तुम्ही शांत व्हा, प्लीज तुम्ही शांत व्हा. अर्णव सरांची अवस्था तर बघा. अहो, माल जर पोचला असता तर सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्याच असत्या ना. आता कन्साइनमेंटला आग लागली, त्याच्यामध्ये अर्णव सरांचा काय दोष? तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणते, तुम्ही सगळेजण शांत व्हा. आता आपल्याला अर्णव सरांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायची गरज आहे. जे झालं आहे त्याच्यामध्ये त्यांची काही चूक नाही आहे. आपण त्यांना साथ द्यायला नको का? आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण आपापला विचार करत असतात की आता काय करायचं. डिसिजन तर अर्णवचा होता ना. सगळ्यांचं ऐकून डिसिजन घेतला असता तर कधी कधी गोष्टी ह्या अंगलटी येत नाही. पण इथे अर्णवचा हट्ट होता, त्यामुळे आता सगळेजण त्याला दोष देत असतात. खास करून नम्रता, वल्लरी. तरीसुद्धा मामा कुठेतरी आकाश गप्प असतो. मामा अर्णवच्याच बाजूने असतात. ईश्वरी तर अर्णवची साथ देतेच. जेव्हा ती म्हणते की आपण अर्णव सरांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, तेव्हा अर्णवला खूप बरं वाटतं की आपण एका राईट पार्टनर बरोबर आहोत. ईश्वरी बरोबर लग्न करून मी काही चूक केली नाही आहे, अर्णवला तेव्हा वाटतं. ईश्वरीने अर्णवला दिलेला शब्द पूर्ण केलेला असतो की मी तुमच्या सुखात आणि तुमच्या दुःखातसुद्धा तुमच्याबरोबर आहे. म्हणजे सुख असलं की माणूस बरोबर असतं आणि दुःख आलं, संकट आलं की माणूस हात सोडून निघून जातो, बॅकफूटला जातो, बाजूला निघून जातो. पण इथे ईश्वरीने तसं केलेलं नसतं. ते अर्णवला म्हणते, मी आहे तुमच्याबरोबर, तुमच्या सुखातसुद्धा आहे आणि तुमच्या दुःखातसुद्धा मी तुमच्याबरोबर आहे. मी कधी तुमची साथ सोडणार नाही, कधी मी तुमचा हात सोडणार नाही, असं ईश्वरी अर्णवला म्हणते. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता मामी चिडलेली असते, भयंकर चिडलेली असते. सगळं संपलं, आपण रस्त्यावरती आलो, आता आपण काय करायचं? आणि तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सगळं संपलं नाही आहे मामी. अहो, आहेत गोष्टी आपल्या हातात, आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया. इन्शुरन्स पॉलिसी आहे ना, हो की नाही आकाश? तेव्हा आकाश म्हणतो, बरोबर बोलते ईश्वरी. दादा तू पॅनिक होऊ नको आणि टेन्शन घेऊ नको. अरे, आपली एवढी मोठी कंपनी आहे, कंपनीचं इन्शुरन्स आहे, आपल्या ऑफिसचं इन्शुरन्स आहे, बरोबर ना? आणि त्याचबरोबर इथे आपल्या घराचं सुद्धा आपण इन्शुरन्स काढून ठेवलेला आहे. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नको. आपल्याकडे इन्शुरन्सचे सगळे पेपर आहेत, आपण आत्ताच कामाला लागूया. टेन्शन घेऊन, पॅनिक होऊन काहीसुद्धा होणार नाही आहे. आणि एकमेकांना दोष देणंसुद्धा बंद करा. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, मामी प्लीज तुम्ही शांत व्हा, अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळ्या गोष्टी मार्गी लागतील. ईश्वरीने सगळ्यांना विश्वास दिलेला असतो आणि इथे अर्णवला ईश्वरीचा खूपच जास्त आधार वाटत असतो. नम्रता, वल्लरी अर्णववरती, त्याच्या निर्णयावरती आरोप घेत असतात, शंका घेत असतात. पण इथे ईश्वरी त्याला एकटं नाही सोडत. ती सगळ्यांना आठवण करून देते की नुकसान झालंय मान्य आहे, पण त्याच्यावरती पर्यायसुद्धा निघू शकतात. आणि तेव्हा इथे आता आकाश म्हणतो, बरोबर बोलते ईश्वरी, इन्शुरन्स आहे ना, आपल्याला एवढं मोठं नुकसान झाले तर आपल्याला इन्शुरन्ससुद्धा तेवढा मिळू शकतो, आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि तेव्हा ईश्वरीने अर्णवला सांगितलेलं असतं, हार मानू नका, तुम्ही द ग्रेट अर्णवराजे शिर्के आहात. अहो, तुमच्या रक्तात, तुमच्या इथे म्हणजे खानदानामध्ये बिझनेसच आहे. म्हणजे तुमच्या वडिलांनी सुद्धा बिझनेस केला आणि तुम्हीसुद्धा बिझनेसच केलात, त्यामुळे तुमच्या रक्तात बिझनेस आहे. या छोट्या मोठ्या गोष्टी घडत राहतात. तुम्ही हार मानू नका. तुम्ही ह्या परिस्थितीला सुद्धा खंबीरपणे इथे सामोरे जा, उभं राहा, आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर आहोत. तेव्हा मामा म्हणतात की ईश्वरी अगदी बरोबर बोलते अर्णव, तू खचून जाऊ नकोस. फक्त आता लवकरात लवकर आपल्याला इन्शुरन्ससाठी घाई करावी लागणार आहे, जेणेकरून आपण आपली कंपनी आणि आपलं घर हे वाचू शकतो. आणि इन्शुरन्सच्या माध्यमातून
मिळालेल्या रकमेतून आधी अर्णव आपलं घर हे सोडवणार असतो आणि त्यानंतर आपली कंपनी, आपला बिझनेस वाचवण्याचा प्रयत्न करणार असतो. हे सगळं ईश्वरीच्या धीरामुळे आणि आकाशच्या आयडियाजमुळे शक्य झालेलं असतं.